नमस्कार मित्रांनो, माहिती हवी फायनान्स या मराठी चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत जो प्रत्येक सामान्य माणसाच्या आर्थिक आयुष्यात खूप मोठा बदल घडू शकतो। तो विषय आहे SIP म्हणजे काय, 500 पासून SIP कशी सुरुवात करायची आणि SIP खरंच फायदेशीर आहे का। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, पूर्ण डाऊट तुमचे क्लिअर होईल। कारण शेवटी मी एक खूप महत्त्वाची चूक सांगणार आहे जी 90% लोक SIP करताना चूक करतात। आता सर्वप्रथम आपण समजून घेऊया SIP म्हणजे नेमकं काय। SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन। सोप्या भाषेत सांगायचं तर दर महिन्याला ठराविक रक्कम म्युच्युअल फंड मध्ये गुंतवण्याची पद्धत म्हणजेच SIP होय। उदाहरण, तुम्ही दर महिन्याला 500 रुपये, 1000 रुपये, 2000 रुपये एकाच तारखेला गुंतवता, यालाच SIP असे म्हणतात। SIP ची ही बचत नाही, SIP ही गुंतवणूक आहे। SIP आणि RD मध्ये नेमकं फरक काय आहे हे समजून घेऊया। RD किंवा FD मध्ये फिक्स रिटर्न मिळतो, महागाई वाढला तरी रिटर्न तेवढाच। पण SIP मध्ये असं नाही, मार्केट बेस रिटर्न असतात। लॉंग टर्म मध्ये वेल्थ क्रिएट होते, हे सुद्धा पॉइंट तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे। उदाहरण, जर तुम्ही 10 वर्ष दर महिन्याला 2000 रुपये SIP केली आणि ॲव्हरेज रिटर्न 12% जर तुम्हाला मिळाला तर तुम्हाला जवळपास 4.5 लाख म्हणजे 4,60,000 रुपये परत मिळू शकतात। RD मध्ये तेवढ्याच पैशामध्ये कदाचित तुम्हाला 3 लाख रुपयापर्यंत मिळते। फरक लक्षात आला का। SIP कशी काम करते हे समजून घेऊया। रुपीज कॉस्ट अवरेजिंग SIP चा सगळ्यात मोठा हा फायदा आहे। म्हणजे रुपीज कॉस्ट अवरेजिंग, जेव्हा मार्केट खाली असतो तुमच्या पैशातून जास्त युनिट्स मिळतात, जेव्हा मार्केट वर जातो कमी युनिट्स मिळतात, पण लॉंग टर्म मध्ये ॲव्हरेज कॉस्ट कमी होतो, हे लक्षात असू द्या। आणि प्रॉफिट मात्र यामध्ये चांगला वाढतो। म्हणून SIP मध्ये मार्केटिंग टाइम करण्याची गरज नसते। 500 रुपयापासून SIP कशी सुरू करावी याबद्दलची माहिती व्यवस्थित समजून घ्या। हो मित्रांनो, आजच्या काळात SIP फक्त श्रीमंत लोकांसाठीच नाही आहे। तुम्ही SIP सुरू करू शकता फक्त 500 रुपये, 1000 रुपये, 1500 रुपये पासूनही। SIP सुरू करण्यासाठी लागणारे जे कागदपत्रे आहेत कोणकोणते आहेत। तुमच्याकडे पॅन कार्ड असावा लागतो, बँकेचं पासबुक असावा लागतो, KYC कंप्लीट असणं गरजेचं आहे। तुम्ही SIP सुरू करू शकता हे सर्व असेल तर। आता SIP काढण्यासाठी बँक ऍप वरून सुद्धा काढता येतं, म्युच्युअल फंड ऍप वरून सुद्धा घेता येतं, जिरोदा, ग्रो, पेटीएम मनी वरून सुद्धा तुम्हाला SIP काढता येतं। SIP करताना टाळायच्या 5 चुका कोणत्या आहेत हे सेक्शन खूप महत्वाचं आहे, व्यवस्थित समजून घ्या। यामध्ये पहिला जो चूक आहे, शॉर्ट टर्म साठी SIP करणे आवश्यक नाही आहे। SIP नेहमी लॉंग टर्म साठी करावी लागते। दुसरी जी चूक आहे, मार्केट खाली आला म्हणून SIP बंद करणे, हा सगळ्यात मोठा तोटा आहे। तिसरी जी चूक आहे, चुकीचा फंड निवडणे आणि सगळे म्युच्युअल फंड चांगले नसतात। SIP मध्ये जी चौथी चूक आहे, SIP अमाउंट वारंवार बदलणे, सुसंगत खूप महत्वाची आहे यामध्ये। आता पाचवी जी चूक आहे, एकाच फंडवर पूर्ण पैसा लावणे, विविधीकरण गरजेचे आहे। SIP कुणासाठी योग्य आहे हे सुद्धा आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे। SIP योग्य आहे जॉब करणाऱ्यासाठी, बिझनेस करणाऱ्यासाठी, स्टुडंट म्हणजे स्मॉल अमाउंट साठी, हाऊस वाईफ असेल, रिटायरमेंट प्लॅनिंग असेल, यासाठी ही उपयुक्त SIP आहे। म्हणजेच SIP प्रत्येक व्यक्तीसाठी आहे। आता इथं या ठिकाणी आपण समजून घेऊया मित्रांनो, जर तुम्हाला पैसे वाढवायचे असतील, सुरक्षित फ्युचर हवा असेल आणि डिसिप्लिन हवा असेल तर SIP ही सगळ्यात चांगली सुरुवात आहे। जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर नक्की लाईक करा, कमेंटमध्ये SIP लिहा। याचबरोबर चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका। आपण दर आठवड्यामध्ये जवळपास 3 व्हिडिओज आपण आपल्या चॅनलवरती घेणार आहोत। विविध ज्या काही फायनान्स रिलेटेड व्हिडिओज आहेत ते आपल्या चॅनलवरती येणारच आहेत। त्यासाठी परत एकदा सांगतोय, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा,
धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद.